नमस्कार मित्रांनो, आजची ही आपली पावसाळी भटकंती असणार आहे भारतातील पहिल्या मानवनिर्मित अशा लवासा हिल स्टेशनची। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। तर आज एक जबरदस्त असं डेस्टिनेशन तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर आज आपण जाणार आहे लवासा सिटीला। तर सध्या आपण आहे टेमघर धरणाच्या जवळ। मागे तुम्हाला धरणाची भिंत दिसत असेल। तर हा एक बर्थडे व्लॉग आहे। मेघनाचा आज बर्थडे आहे, त्यामुळे आम्ही आता जबरदस्त असा प्लॅन केलाय आणि आपण लवासा सिटी एक्सप्लोर करणार आहे। म्हणजे मागच्या पण एक वर्षापूर्वी आपण लवासाची काय सिच्युएशन होती हे दाखवलं होतं। आता ह्या व्हिडिओमध्ये 2024 मध्ये लवासामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झालेत का, आणि आजही लवासा सिटी वन डे पिकनिकसाठी मुंबई पुण्यावरून येऊ शकतात की नाही याचा रियालिटी चेक या व्हिडिओतून आपण घेणार आहे। सो चला मग सुरुवात करूया आपल्या या ब्लॉगला। तर आपल्या बरोबर आज मेघना आहे आणि मेघनाला हॅपी बर्थडे। शॉर्ट रोड ट्रिप आहे, वन डे रिटर्नचा प्लॅन आहे। तर मेघना, आपण लवासालाच का प्लॅन केला? कारण मला खूप आवडलेलं लवासा। लास्ट टाइम पण आम्ही विजिट केलेलं, पण तो समर सीझन होता तर जास्त इतकं काही पाहायला भेटलं नव्हतं जाताना रोडला। तर आता मान्सून सीझनमध्ये सगळे वॉटरफॉल बघत बघत लवासा बघण्यात काही मजा वेगळीच असेल। एन्जॉय। तर मित्रांनो, लवासा ही सिटी पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर वरती आहे, तर मुंबई पासून साधारण 170 किलोमीटर वरती आहे। वन डे पिकनिक साठी हे एक चांगलं ठिकाण होतं। मागच्या काही वर्षांपासून, जवळपास 7 ते 8 वर्षांपासून लवासाच्या सगळ्या बांधकामांवरती स्टे आलेला होता। तर आपण या व्हिडिओमध्ये 2024 मध्ये सुद्धा लवासा व्हिजिट करण्यासारखा आहे का हे बघणार आहे। त्याचबरोबर आता तिकडे काय डेव्हलपमेंट चालू आहे हेही मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, आता आपण लवासा सिटी मध्ये पोहोचलोय। पोर्टोफिनिया टाउन आहे, जे दासवे रोड पासून इकडच्या साईडचा जो सेक्शन आहे तर तिकडे आलोय। आणि इकडं मेजरली सगळ्या अपार्टमेंट्स आणि काही वॉटर स्पोर्ट्स होते। दुर्दैव आहे की इकडं खाण्याचे हॉटेल्स सगळी शटडाऊन झालेत। म्हणजे 3 ते 4 कॅफेज आहेत आणि तिथं सुद्धा खूप कमी लिमिटेड ऑप्शन्स आहेत। तर आपलं जेवण आलेलं आहे। काय ऑर्डर केलंय? चला बसून आता मस्त खाऊया। ज्यावेळेस ही सिटी ऑपरेशनल होती त्यावेळेस बरेचसे इव्हेंट्स इकडे व्हायचे। म्हणजे जे काही रियालिटी शोज असतील किंवा बऱ्याच गाड्यांचं इनॉग्रेशन, म्युझिक कॉन्सर्ट इथं व्हायच्या। पण आता हे कन्व्होकेशन सेंटर आता बंद झाले, कम्प्लिटली शटडाऊन आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता या सेंटरमध्ये ही सगळी अशी मोकाट सुटलेली कुत्री आहेत। जवळपास गेली 8 ते 10 वर्ष झालं इथल्या कित्येक इमारती अर्धवट राहिलेल्या आहेत। सस्टेनेबल टुरिझम हे अगदी महत्त्वाचं आहे। निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल राखणं तितकंच गरजेचं आहे।
या साईडला जो लवासा ब्रिज आहे इथं आलोय आणि इथून आपल्याला जे तासवे गाव आहे त्याचा पूर्ण व्ह्यू भेटतो. इकडच्या सगळ्या अपार्टमेंट्स दिसतात आपल्याला आणि इकडं पूर्ण ह्या घाटामध्ये सगळं धुकं आहे. असे काही मोठे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट करताना ग्राउंड लेवलला तितकाच अभ्यास करून अशा प्रकल्पांना परवानगी दिली पाहिजे. असो, आता या ठिकाणाचं पुढे काय होईल हे येणाऱ्या काळात समजूनच जाईल. येणं खरंच वर्थ आहे का नाही ते सांगता येत नाही, कारण माणूस इथं एन्जॉय करायला येतो. निसर्ग सौंदर्य तर इकडं आहेच, पण बेसिक काही गोष्टी सुद्धा असणं तितक्याच गरजेच्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक टॉयलेट सुद्धा एकच आहे आणि ते पण ऑपरेशनल नाही आहे. पूर्ण तिकडं लाईट गेलेली आहे. दिवसेंदिवस इथलं बांधकाम हळूहळू अजूनच जीर्ण होत चाललं आहे. जवळपास आता 90% सगळी ठिकाणं बंद झालेली आहेत. जर तुम्ही फर्स्ट टाइम या ठिकाणी येत असाल तरच हे ठिकाण तुमच्यासाठी आहे.